पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अनिकेत गायकवाडला आणले गेले. पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर दी विकेटने व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. सुरुवात एक्स्ट्राने झाले. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना उमसाई विराथन, या दोन टीम मध्ये हा सामना आपण पाहतोय. अनिकेत ओव्हर दी विकेटनं आलाय, फटका फसलाय, डाऊन दी बॉल फिल्डर त्या ठिकाणी शॉट मिड विकेटला जजमेंट त्या ठिकाणी झालं नाही आणि आशिष यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेचा जर विचार केला तर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा जर उल्लेख आपण केला तर एक नाव सातत्यानं समोर येतोय. मागच्या 2 वर्षांमध्ये साईराज भोईर या स्पर्धेमध्ये त्याचा प्राईम सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालाय आणि आज देखील पहिल्याच बॉलवरती त्याची कॅच ड्रॉप झालं. आणि चाफेवाडी चषक म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं साईराज भोईरसाठी एक पॅराडाईज, एक क्रिकेटचा स्वर्ग राहिलाय आणि आज या स्वर्गामध्ये तो चमकताना दिसेल. धावसंख्या फलकावरती 2 पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झालाय. पहिल्याच बॉलवरती तो ड्रामा घडला गेला आणि साईराज भोईरला त्या ठिकाणी जीवनदान मिळालंय. आता स्ट्रायकिंगवरती स्वप्नील, टीमचा बाहुबली, त्याच्या बॅटमधून समोर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला पुन्हा एकदा कॅच कॉल, जजमेंट सुरू आहे आणि इथे आता चुकी झालेली नाहीये. मागच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला होता, सेकंड बॉलवरती पुन्हा एकदा ती संधी चालून आली आणि मिड ऑफला एक चांगला झेल टिपला गेलाय. फर्स्ट विकेट, बॅक टू द डगआउट, गॉन. दोन चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आणि धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती पहिल्याच ओव्हरमध्ये एक अतिशय महत्त्वाचा फलंदाज स्वप्नील तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. स्वप्नीलचा जर उल्लेख आपण केला तर स्वप्नीलसाठी देखील ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं तो पार पाडताना आपण त्याला पाहिलंय. लास्ट इयरमध्ये देखील चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. नवीन बॅटर मैदानामध्ये करण, त्याच्याकडून रन्स अपेक्षित आहेत. 3rd पोझिशनवरती करणला मागील काही स्पर्धांमध्ये आणलं गेलं आणि तिथे त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवला. एक मोठी इनिंग तो परावर्तित करू शकलेला नाही आहे, परंतु शॉर्ट टर्ममध्ये चांगल्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केलं आहे आणि त्या रन्स खूप महत्त्वाच्या ठरल्यात. आज देखील तोच नॉक त्याला मैदानामध्ये खेळावा लागणार आहे, कारण स्वप्नील तंबूच्या आसऱ्याला परतला गेला आणि आता जबाबदारी असणार फलंदाज करण आणि त्याचबरोबर साईराजवरती. या जोडीवरती भरपूर काही अवलंबून असणार आहे. आतापर्यंत मैदानामध्ये 2 चेंडूंचा खेळ अडकीने झाला आहे आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी टाकले गेलेत. तिसरा बॉल ओव्हर दी विकेटने आले होते. क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी झाला होता. शेवटच्या क्षणाला चेंडूवरती नजर होती ती हटली गेली आणि ते डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागचे 3 बॉल परफेक्ट टप्प्यावरती त्या ठिकाणी टाकले गेलेत आणि मोस्टली बॉल जे आहेत ते गुडलेन स्पॉटवरती ठेवताना आपण अनिकेतला पाहिलंय. नवीन कोऱ्या चेंडूने एक वेगळी किमया त्याला साध्य करायची आणि त्या भूमिकेमध्ये त्याला पण मागच्या 3 बॉलवरती पाहिलंय. आतापर्यंत मैदानामध्ये 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. या ओव्हरमधील चौथा, इथे शॉर्ट बॉलचा वापर केला. शॉर्ट बॉलवरती ऍडजस्ट करून स्वतःला हुक शॉट आणि बॉल सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला बॅटर करणच्या माध्यमातून. 4 रन्स त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिल्या. टीमची टोटल फलकावरती 6. वन्स अगेन स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. आडलक गणेश गवड. धावसंख्या फलकावरती 6. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झाला. सुरुवात वाईडनेस झाली होती, परंतु तदनंतर जो आक्रमक रूपामध्ये अनिकेत आपण पाहिला मागच्या 5 बॉलमध्ये मोठे फटके जास्त खेळू दिलेले नाही आहेत. एक चौकार अनिकेतच्या विरोधामध्ये आला, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी लाईन अँड लेंथ मैदानामध्ये हाताळली गेली करण आणि साईराजच्या विरोधामध्ये अव्वल दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 6 वरती 1 धक्का लागलाय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 6. डीबीएनच्या माध्यमातून एक ग्रेट टेलिकास्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्लिअरिटी त्यांची जी आहे त्याचं स्टँडर्डच वेगळं आहे. नाद खुला या ठिकाणी टेलिकास्ट डीबीएन लाईव्हच आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची संपूर्ण टीम प्रवीणजी पाटील आपण पाहतोय, हर्षलजी मांगेला पण पाहतोय, त्याचबरोबर कार्तिकजी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कॅमेरामॅन जे साईड अँगल या ठिकाणी हँडल करत असताना साहिल यांना पण पाहतोय. चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून मागील 3 वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं आहे. चाफेवाडी चषक खऱ्या अर्थानं एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जात असताना डीबीएन लाईव्ह ओव्हर नंबर 2 मध्ये अभिषेक आणले गेले गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर आणि साईराज भोईरचा पॅटर्न स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल सरळ क्लिअर झालाय. 4 धावांकरिता चौकार. Thank you, DJ. आदरणीय सन्माननीय संतोषजी जंगम साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य मंचावरती आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं आर्थिक सहाय्य आणि ते सहकार्य आपल्याला पाहायला मिळत असतं. टीमची टोटल फलकावरती 10 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेलेत. आता इथून सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत साईराज भोईरला. या खेळपट्टीचा चांगलाच अंदाज या फलंदाजाकडे आहे. आता तो अटॅकिंग मूडमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र भोईर सर आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत आमिर कराई सर. आदरणीय सन्माननीय अनिलजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपण आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवनेरी चषकाचे आयोजक. लवकरच ती सुद्धा स्पर्धा याच मैदानावरती. तर या ठिकाणी बॉडी लाईन पासून हा बॉल दूर ठेवला होता. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. हलकासा लेग कटर आणि हा लेग कटर या ठिकाणी शरीराबाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये झाल्या. आतापर्यंत मैदानामध्ये जर आपण विचार केला तर 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. कमबॅक चांगला झालाय गोलंदाज अभिजितचा. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. साईराज भोईरच्या विरोधामध्ये चांगली अस्त्र या ठिकाणी बाहेर काढली जात आहेत गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून. सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु तदनंतर एक चांगली इम्प्रूव्हमेंट गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. या ओव्हरमधील अजूनही 3 बॉल्स खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 3 बॉलवरती काय घडेल. साईराज भोईरच्या बॅटमधून गॅपमध्ये हा स्ट्रोक फ्लॅट अँड फ्युरियस 6 षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती 17 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आला. दुसरा देखील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेस्ट लेवलवरून हा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड झाला. डॉट बॉल पुन्हा एकदा येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 17. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. 1 फॉर द ओव्हरची सूचना देखील गोलंदाजाला दिली गेली. आता हा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती रिझल्ट चांगला द्यायचा बॅटर साईराज भोईरला. या शेवटच्या बॉलवरती नो लुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फाईन लेगला क्लिअर करत असताना बॅटर साईराज भोईरच्या बॅटमधून 6 धावा बुक केल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 23. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. काजळ लावणे आले मी आज असं नका बघू येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय साज दिसते मी भारी जाऊ अक्षरा मी खास. नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोड. थँक्यू डीजे.
आदरणीय सन्माननीय अल्पेजी गोयर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी सायकल या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेले. त्यांच्या माध्यमातून हे मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 23 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधीच उल्लेख झाला होता साईराज भोईरसाठी हा पॅरेडाईज आहे. ही स्पर्धा म्हणजे एक स्वर्ग आहे त्याच्यासाठी. आणि मागील 2 वर्षांमध्ये जो प्राईम आपण या स्पर्धेमध्ये साईराज भोईरचा पाहिला आहे, आज देखील जेल सुटल्यानंतर त्याच्या माध्यमातून चांगले मोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. लॉंगॉनला बॉल जातोय, एकदा पूर्ण केलं या बॉलवरती. सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 24 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आणि त्या पीक फॉर्ममध्ये असणारा फलंदाज आता स्ट्रायकिंगवरती असणारा या टीमचा एक एअर स्ट्रायकर सध्या एअर स्ट्राईक करत असताना मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं. आता इथे या गोलंदाजाला टार्गेट केलं जाईल का, कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या स्पेलमध्ये दबदबा राहिला होता गोलंदाज अनिकेतचा. इथे लोअर फुल टॉस चेंज ऑफ दी पेस गतीमध्ये परिवर्तन झालं होतं आणि इथे डॉट बॉल येईल. नुकताच आदरणीय सन्माननीय अनिलजी किनी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि प्रत्येक वर्षी खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य असतं. जितके दिवस त्यांचा टेम्पो उपलब्ध होईल तितके दिवस ते उपलब्ध करून देतात. मी विनंती करतोय आदरणीय अनिलजी किनी साहेबांना आपण पुढे या त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय सन्माननीय पद्माकर जी गरज साहेबांना विनंती करतोय पण पुढे त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत अनिलजी किनी साहेबांचा. याच मैदानावरती शिवनेरी चषकाचा थाट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय अनिलजी किनी साहेब या ठिकाणी उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ त्यांना आपण पद्माकरजी साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या षटकानंतर तो सन्मान पार पाडला जाईल. इथे चांगला बाउन्सर मैदानामध्ये टाकलाय, करणच्या विरोधामध्ये रन्स मिळणार नाहीयेत. या बॉलवरती पुन्हा एकदा या ठिकाणी धावा थांबताना दिसत आहेत अनिकेतच्या ओव्हरमध्ये. मागील काही चेंडूंचा जर विचार केला तर जी लाईन अँड लेंथ अनिकेतची आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या ओव्हरमध्ये इतका रन्स खर्च होऊन देखील ते प्रेशर अनिकेतवरती पाहायला मिळालं नाही आहे. आता या ओव्हरमधील हा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल, कारण स्ट्रायकिंगवरती आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मागच्या ओव्हरमध्ये ज्या रन्स झाल्या होत्या त्या रन्स इथे कव्हर झाल्यात या ओव्हरमध्ये, कारण या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि तब्बल 4 डॉट बॉल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आदरणीय अनिलजी किनी साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अनिलजी किनी साहेबांना विनंती करतोय पण पुढे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय पद्माकरजी गरज साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडून घ्यायचा आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 25 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या 3 षटकांचा जर विचार आपण केला तर दुसरं षटक वगळत असताना मध्यंतरी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं चांगली गोलंदाजी चांगली स्टार्ट त्या ठिकाणी मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये 17 धावा आल्या अभिषेकच्या विरोधामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा दहशत दाखवली गोलंदाज अनिकेतने. आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती विकी घरतला या ठिकाणी आणले गेले. आपल्या मुख्य मंचावरती सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. अनिलजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती विकी घरतला या ठिकाणी आणला गेले. हा देखील एक कटर बॉलर, म्हणजे पहिल्या 4 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 4 षटकांमध्ये पेस अटॅक या ठिकाणी कंटिन्युअसली अटॅकमध्ये आणला गेला. चौथ्या षटकामध्ये देखील राईट आर्म सिमरला बॉलिंग ट्रॅकवरती आणला गेला. स्ट्रायकिंगवरती साईराज भोईरला आपण पाहतोय ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल फटका फसलाय, तिथे कॅचेटचा कॉल सुद्धा गोलंदाज कमिटमेंट करतोय आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज साईराज भोईर बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज मैदानामध्ये जयू घरत दाखल होत असताना आपण पाहतोय. जयेशला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाल्या 4थ्या क्रमांकावरती
आता पूर्णपणे जबाबदारी जयेशवरती असणार आहे, कारण दोन लिडिंग बॅटर तंबूच्या आसराला परतले गेलेत आणि संघाचा एक बॅकबॉन जयेश गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आतापर्यंत मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथ्या षटकामध्ये फ्रेश बॉलचा वापर करण्यात आला आणि त्याने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलाय. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय जयेश गरजच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती. ट्रेडमार्क 6 धावा षटकार. पहिलाच बॉल आणि थ्रू दी लॉंग ऑफ हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, 6 धावा. दुसरा बॉल त्या ठिकाणी लेफ्ट केले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 32. 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई विराथन या दोन टीम मधील एक कडवं आव्हान. हा स्लोअर वन टाकलाय, त्याला देखील पिक करण्याचा प्रयत्न. आत्मविश्वास चांगला, कॉन्फिडन्स या स्ट्रोक मध्ये होता जयेश गरजचा आणि बॅक टू बॅक 2 षटकार जयेश गरजच्या बॅट मधून. स्लोअर वनला देखील पिक केला, कारण अगोदरच रीड केलं होतं बॉलला आणि बरोबर टायमिंग सहित स्ट्रोक खेळल्यानंतर बॅटरचे जे रिॲक्शन्स होते तिथून समजलं या बॉलवरती चांगलंच डिस्टन्स मिळेल आणि डेफिनेटली ते डिस्टन्स मिळताना पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावरती 38 स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. 38 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. विकीवरती आक्रमण केले गेले. या बॉलला रिस्पेक्ट त्या ठिकाणी दिली गेले. धाव घेतलेली नाही या बॉलवरती. जयेशला स्ट्राईक हवी आहे आणि ते गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीनं तो मैदानामध्ये बॅटिंग करतोय विदाऊट प्रेशर, त्याच्या बॅटमधून ते 2 षटकार आपण पाहिल्यात. जिथे जिथे द्वारकामाई चिखलपाडा टीम बॅकफुटला असते तिथे एकच नाव समोर येते, जयेश गरत. या टीमचा एक तारणहार मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी संकटमोचक बनत असताना 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. हा देखील चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. जयेश गरतच्या बॅटमधून वन्स अगेन 6 धावा षटकार. एकाच ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार जयेश गरजच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतोय. 44 धावा फलकावरती, 44 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलला रिस्पेक्ट त्या ठिकाणी दिली गेली, कारण नेक्स्ट ओव्हरमध्ये स्ट्राईक हवी आहे जयेश गरतला. लास्ट इयरमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार जयेश गरत ठरला होता आणि या स्पर्धेमध्ये द्वारकामाई चिखलपाडा टीमचा एक वेगळा रुबाब राहिला आहे. मागच्या 2 वर्षांमध्ये सातत्यानं त्यांचा प्रवास अंतिम 8 मध्ये असतो आणि स्पेशली जयेश गरत आणि साईराज भोईर ही 2 नावं त्या ठिकाणी टॉपवरती असतात रँकिंगमध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 45. आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या 3 षटकांमध्ये पूर्णपणे या ठिकाणी द्वारकामाई चिखलपाडा संघ संघर्ष करत होता, परंतु मागच्या ओव्हरमध्ये जयेश गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर या ठिकाणी जल्लोष करत असताना सेलिब्रेशन सुरू आहे या ठिकाणी जयेश गरजच्या बॅटिंगचं. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 45. 45 धावा फलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ संपलाय. आशिष यांनी जर एक झेल पकडला तर त्या झेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज वैभव यांच्या माध्यमातून ते कॅश प्राईज आपण पाहतोय आशिष यांच्यासाठी. बरोबर शॉट एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलमध्ये त्यांना आपण पाहतोय. 45 स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. अभिषेकला पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय. विराथन गावाचं हे भवितव्य आणि येणाऱ्या काळामध्ये या नावावरती देखील चर्चा होताना पाहायला मिळेल. सध्या तरी तो संघर्ष करतोय, स्ट्रगल लाईफ त्याची सुरू आहे. चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी पहिल्याच बॉलवरती जयेश गरजसाठी हे स्पेशल गिफ्ट होतं. बॉल आणि सुरुवात या षटकाची झाली. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 11 बॉलमध्ये माइंडमध्ये ते टार्गेट सेट करावं लागणार आहे. मागच्या ओव्हरमध्ये करणने चांगलाच आनंद जयेश गरजच्या बॅटिंगचा घेतलाय. ओव्हर दी विकेट अजून एक चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तितकाच वेग या बॉलमध्ये नव्हता, परंतु ज्या पद्धतीनं बॉल बाउन्स होताना पाहायला मिळाला जयेश गरजला अचंबित करत असताना सरप्रायझिंग डिलिव्हरी. मागचा बॉल देखील चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी डिलिव्हर झाला होता.
2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. तिसरा बॉल. आता या बॉलवरती काय कथा असेल. या बॉलवरती जयेश घरतचा सिग्नेचर शॉट स्ट्रोक स्वीप दाखवत असताना डीप स्क्वेअर लेगला ठोकलाय षटकार. 6 धावा. थैंक डीजे. क्या ही फरक पड़ता है संघर्ष से, हमें मतलब है सिर्फ सफलता से दर्शवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये जयेश घरत. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा प्रयत्न होता. डाऊन दी बॉल फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि यस आशिषने टिपलाय. झेल संपलाय फलंदाज जयेशचा खेळ. विकेट जात असताना तिसरा धक्का लागलाय द्वारकामाई चिखलपाडा टीमला. गॉन. दिल ना दिया तो बोलो ना काटिया ले बेटा. दिल ना दिया तो बोलो ना काटिया. चांगली बॅटिंग आपण पाहिली जयेशच्या माध्यमातून. एकंदरीत वन साइड हिरो मागच्या 2 ओव्हर्समध्ये तो होता. 9 चेंडूंमध्ये 25 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. जर एका बाजूला करण, आता करणला खिंड लढवावी लागणार आहे. आणि यस जे 200 रुपयांचं कॅश प्राईज होतं आशिष यांच्यासाठी आणि ते जीपे झाले. 4 बॉल्स देखील मैदानामध्ये झाले. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. राईट आर्म ओव्हर दी विकेट. बॅटच्या पट्ट्यात आणि लॉंगॉनच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती षटकार. 6 धावा. अजूनही या ओव्हरमधील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 57. 57 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मागच्या 2 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला, विश्लेषण करायचं झालं तर जयेशचा विकेट जरूर गेला, परंतु ज्या पद्धतीनं 6 आणि 4 ने डिलिंग सुरू आहे, अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हरमधील. अभिषेकवरती प्रेशर टाकण्याचा या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. अजूनही 7 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. शेवटचा बॉल ओव्हर दी विकेट. ओव्हर दी विकेटने वाईट यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाजाच्या माध्यमातून, तिथे तो प्रयत्न फसला. फाईट बॉल येत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 58. 58 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. टोटली या इनिंगचा जर विचार केला तर अजूनही 7 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 7 बॉलमध्ये जर का 15 ते 16 धावा येत आहेत तर एक चांगली टोटल स्कोरकार्डवरती उभी असेल. इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा आशिष फ्रेममध्ये येत आहेत आणि इथे कॅच नंबर 2 कंप्लीट होऊ शकला असता, परंतु तितकीशी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाही आहे. 5 षटकांचा खेळ संपतो आणि 5 ओव्हरनंतर टीमची टोटल फलकावरती 59. 59 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये. एका बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला आकाश फायटर. मॅच नंबर 3 आपण पाहणार आहोत. स्वतः ऑर्गनायझर्स इन ॲक्शन मध्ये असतील. प्रणय पाटील, अक्षय पाटील, बंटी करतला आपण पाहणार आहोत. या 3 पठ्ठ्यांवरती आज लक्ष वेधीत असणार सफालेकरांचं आणि सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला एक यंगस्टर हर्ष पाटील. आज तो देखील फार ॲक्शनमध्ये असेल. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये स्लॉग हिट्स
अपेक्षित आहेत टीम द्वारकामाई चिखलपाडाला आणि ते स्लॉगिट्सची मागणी पूर्ण करावी लागणार आहे. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 59, 59 धावा फलकावरती. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलची जबाबदारी ती सूत्र मैदानाच्या आतमध्ये सांभाळताना आपण पाहणार आहोत गोलंदाज शैलेश निवलला. शेवटच्या ओव्हरमध्ये राऊंड दी विकेट. पहिला बॉल सुरुवात यॉर्करने झाले. प्रचंड वेग या बॉलवरती होता आणि इथे नशिबाच्या रन्स मिळताना पाहायला मिळत आहेत. गुड लक चौकार त्या ठिकाणी जसं आपला पाहायला मिळतोय 4 धावा. Thank you, DJ. 63 धावा फलकावरती पहिल्याच बॉलवरती गुडलक साथ देत असताना बॅटरला आपण पाहतोय 4 धावा आल्या आणि धावसंख्या फलकावरती 63. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये अजूनही धावांची भूक मिटलेली नाही आहे. अजूनही डगआउटमध्ये त्या ठिकाणी धावांची अपेक्षा. दुसरा बॉल राऊंड दी विकेट. ओव्हर दी विकेटने जात नाही आहेत. राऊंड दी विकेटने शैलेश जात आहेत आणि तो कोण मिळतोय त्याचा फायदा मागच्या 2 बॉलवरती मिळाला होता गोलंदाज शैलेशला. हा देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल मिळाला. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. शेवटचे 4 बॉल आपण पाहणार आहोत. शैलेश नेवलचा एक वेगळा थाट या ओव्हरमध्ये राहिला आहे. पहिल्या बॉलवरती नक्कीच बॅटरचं गुडलक तिथे कामी येताना आपण पाहिलं. दुसरा बॉल चांगल्या पद्धतीनं राईज होताना आपल्याला पाहायला मिळालं. आता या तिसऱ्या बॉलवरती संघर्ष असेल की सफलता फलंदाजाकडे. तिसरा बॉल राऊंड दी विकेट. तिसरा बॉल देखील चांगल्या पद्धतीनं फुलर लेंथवरती डिलिव्हर्ड केला होता. डीपमधून शतक त्या ठिकाणी येत आहेत. 2 धाव्यांचा कॉल आणि त्या 2 धावा परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 65-65. स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. दोन्ही टीमचे कॅप्टन जर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला आकाश फायटर आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी आणि अक्षयजी पांडव सर टॉस बॉक्समध्ये जोडले जातील. इथे समोर फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल चेस केलाय आणि त्यानंतर पाठवलाय आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावा. थँक्यू. 71 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. द्वारकामाई चिखलपाडा टीमच्या बॉलिंग अटॅकला ज्या रन्स हव्यात त्या आता स्कोरकार्डवरती उभा झाल्यात. कारण एक मजबूत बॉलिंग अटॅक या टीम जवळ आहे. हा राऊंड दी विकेटने फुल टॉस त्या ठिकाणी बरोबर यष्टांचा वेध घेत असताना क्लीन बोल्ड बॅटर तंबूच्या आसऱ्याला गॉन. तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय. लपून लपून मला ये ग भेटाय. सोनू तुझ्यावर. शेवटचा बॉल ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि आता या शेवटच्या बॉलवरती विंकुश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. यंदाच्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला विंकुश म्हात्रे सातत्यानं शॉर्ट इनिंग्स त्यांच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु त्या शॉर्ट इनिंग्स भरपूर महत्त्वाच्या ठरल्यात. वैभव पाटील यांच्या माध्यमातून अजून एक कॅश प्राईज आहे. विंकुश म्हात्रे यांच्यासाठी ते कॅश प्राईज लावले गेले. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय. आता शेवटचा बॉल राहिला आहे. सुवर्ण संधी विंकुश म्हात्रे यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 71. 71 धावा फलकावरती लागल्या गेल्या. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपण टॉससाठी जॉईन व्हायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आता हा शेवटचा बॉल षटकार जर आला तर 1000 रुपये खिशामध्ये जमा होतील विंकुश म्हात्रे यांच्या. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती शैलेश. शेवटचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅनला त्या ठिकाणी पाठलाग सुरू आहे आणि शेवटच्या बॉलवरती नशिबाची साथ मिळाली फलंदाज विंकुशांना आणि शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 75 स्कोरकार्डवरती लागले गेलेत आणि 76चं टार्गेट या ठिकाणी सेट केले गेले. 6 ओव्हरमध्ये एक चांगली टोटल स्कोरकार्डवरती उभे होत असताना आपण पाहतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आकाश फायटर आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी या 2 टीममध्ये सामना आपण पाहणार आहोत.
आदरणीय अनिलजी किनी साहेबांच्या शुभासे टॉस त्या ठिकाणी केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. श्रीकृष्ण चाफेवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आकाश फायटर टीमचे कॅप्टन सर आपण टॉससाठी यायचं आहे. अनिलजी किनी साहेबांच्या शुभासे टॉस त्या ठिकाणी केला जाईल. लवकरच याच मैदानावरती या ठिकाणी शिवनेरी चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मी अनिलजी किनी साहेबांना विनंती करतोय टॉस बॉक्समध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेविषयी 2 शब्द. चला आकाश फायटर टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. टॉस आपण करणार आहोत. चला आकाश फायटर टीमचे कॅप्टन टॉससाठी या त्वरित. मन्या पॅकर्स आकाश फायटर टीम चे कॅप्टन सर आपण टॉससाठी या. मन्या पॅकर्स आकाश फायटर टीमचे कॅप्टन चला प्लीज त्वरित टॉससाठी या. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांच्या वतीनं आयोजित चाफेवाडी चषक 2026 या स्पर्धेचं हे शानदार दर्जेदार आयोजन. ओमसाई आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम द्वारकामाई ज्यांच्यामध्ये ही मॅच सुरू आहे, ज्यामध्ये पूर्वार्धाच्या खेळात जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना 75 ही धावसंख्या धाफलकावर जोडली गेली. नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता टीम ओमसाईनं आणि द्वारकामाई चिखलपाडा या टीमला तिथे बॅटिंग करता प्राचारण केलं गेलं होतं. ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विराधन सन्माननीय अनिलजी किणी साहेब ज्यांच्याकडनं 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येते, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि या स्पर्धेकरता विनामूल्य टेम्पोची व्यवस्था ती त्यांच्या माध्यमातून आपल्याला करून दिली गेली आहे, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 76 धावसंख्येचं लक्ष्य, 6 ओव्हरची मॅच. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. अंकुश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर स्ट्रायकर एंड कडनं अनिकेत आणि नॉन स्ट्राईक एंड कडनं फलंदाज विकी. पहिला बॉल घेऊन अंकुश सज्ज होतोय. चांगला चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर तिथे हात कपाळावर गेलेत. वेष्टीरक्षकानं चुकी केली आहे असं चित्र तिथे प्रकट होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी योग्य टप्प्यावरची चेंडूची हाताळणी ती तिथे आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या टप्प्यावर चेंडूला डिलिव्हर केलं, फलंदाजाला शांत केलं. एक निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात अंकुशच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. टप्पा जो क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो आणि चांगल्या टप्प्यावरनं पहिला बॉल तिथे डिलिव्हर केलाय. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला. उंची तर खूप गाठली आहे आणि लांबी ही तेवढीच आहे, कारण हा बॉल गुड शॉट्स आहे. तो की एकदा बॅटला मिडल झाला की मग गुड शॉट तोच येतो मैदानातनं. षटकार 6.
हॅलो हॅलो 2 चेंडूचा खेळ 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 चेंडू नंतर 11-11 ही धावसंख्या दाफलकावर आहे, ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे. विकीच्या बॅटमधनं हा चौकार तो आपल्याला पाहायला मिळाला. विकी स्ट्रायकर एनकडे, गोलंदाज अंकुश त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर शफल झाला होता. ऑफस्टम्पच्या बाहेर तिथे बॉलला स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा इरादा होता, मात्र शॉट स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत बॉलला उचललं लेग बायचा इशारा जिथे पंचांच्या माध्यमातून पायाला लागून ही 1 रन दाफलकावर जोडली गेली. 76 धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतो. या पहिल्या ओव्हरच्या समाप्ती एखेरीस आपण टॉस बॉक्स कडे जुळणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक संयोजक जे इन ऍक्शन खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. यावेळेस मात्र हा बॉल त्याला केलंय हुक आणि त्यावर केलाय हा दर्जेदार क्वालिटी षटकार बुक. 6 धावा आल्यात. धम्माका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये आक्रमण ते सुरू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आपण जाऊया हार्दिक किनी जिथे आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद अक्षय सर. सर आपण टॉस करतोय. आदरणीय अनिलजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी बस टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला आकाश फायटर आणि दुसऱ्या बाजूला यजमान श्रीकृष्ण चाफेवाडी संघ आपण पाहणार आहोत. स्वतः ऑर्गनायझर्स या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये असतील. मोठी स्टारकास्ट दोन्ही टीम मध्ये. एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल हा कॉइन आपण पाहतोय. चेतन या ठिकाणी कॉल करतील. हेड असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि यस हेड आलाय. टॉस जिंकला काय नाही असेल. बॉलिंग करणं ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय आकाश फायटर या टीमने आणि प्रथमतः या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील अक्षयजी पांडव सर. ओव्हर यू. धन्यवाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज जयेश ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये महागडं ठरवलंय गोलंदाज अंकुशला, कारण त्यानं तब्बल 18 धावा या पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. जी आक्रमकता विध्वंसकता मैदानाच्या आतमध्ये विजयी संपादित करण्याकरता गरजेची असते, ती आक्रमकता आणि विध्वंसकता बॅटरनं मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखवली आहे. ओमसाई विराथन हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र पुण्याचा एकदा दर्जेदार इम्प्रुव्हायझिंग फटका तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला होता आणि तिथनं या बॉलला पिक केलं आणि त्याला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 22 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. याही ओव्हरची सुरुवात अगदी दर्जेदार पद्धतीनं बॅटरच्या माध्यमातून केली गेली आहे. 4 न सुरुवात केली आपल्या वैयक्तिक डावाची विकीनं आणि त्यानंतर त्याच पद्धतीचे फटके ते सातत्यपूर्ण खेळतोय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाऊन विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू तो पाहायला मिळतोय. विकीचा धावफलक जर आपण पाहिलं तर 4-0 त्या पद्धतीनं पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र आणखी एकदा दर्जेदार फटका बिटवीन द गॅप. लॉंग लेगचं क्षेत्र खाली आहे. तिथनं बॉल सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. चांगली बॅटिंग सध्या विकी मैदानाच्या आतनं करतोय. एक VIP नंबर त्याच्या दाफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 4-0 त्यानं 3 बाउंड्रीज खेळल्यात आतापर्यंत, 2 डॉट बॉल खेळत असताना. 5 चेंडूमध्ये 12 रन्स त्यानं धाफलकावर जोडल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि उर्वरित 3 बॉल मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी ती अपेक्षित असेल त्याच्याकडनं. 76 धावसंख्येचा पाठलाग अगदी योग्य तऱ्हेनं मैदानाच्या आतनं होतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल त्याला खोदून काढलाय. लॉंगॉन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलाय 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. चांगला खेळ सध्या ओमसाई विराथन या टीम कडनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ओमसाई विराथन या टीम कडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेला अनुसरून खेळ त्यांचे बॅटर सध्या मैदानाच्या आतमधनं साकार करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाज जयेश आतापर्यंत 4 बॉल मध्ये त्यानं धावा खर्च केलेत 9. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. इट्स अ हाय अँड हँडसम बॉल. सीमा रेषा पार. उत्तुंग गगनचुंबी आसमानी प्रहार. षटकार.
काय अप्रतिम फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण तेच सुरू आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी, षटकारांची भाषा इथे मैदानाच्या आतनं फलंदाज बोलतायत. अनिकेत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधनं 3 षटकार ते आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली बॅटिंग करतोय अनिकेत, मारतोय षटकार आणि विकी मारतोय चौकार. त्यामुळे दोन्ही बाजूने आक्रमण ते सुरू आहे. कारण आतापर्यंत 3 चौकार मारलेत फलंदाज विकीनं आणि 3 षटकार मारलेत फलंदाज अनिकेतनं. म्हणजे दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे. वाचायचं तर वाचायचं कुठून, हा खूप मोठा प्रश्न सध्या गोलंदाजांना भिडसावतोय. त्यामधनं बाहेर निघावं लागेल. यावेळेस हा आणखी एक दर्जेदार हिट, बॉल सीमा रेषा पार. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी स्पर्धेचा हा दमदार हिट षटकार. काय बॅटिंग होती, या धुवाधार बॅटिंग, लाजवाब आउटस्टँडिंग बॅटिंगचा परफॉर्मन्स तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. अडचणीमध्ये आणलं इथे टीम द्वारकामाई चिखलपाडाला. कारण आतापर्यंत ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर तो फक्त 2 झालाय आणि या 2 ओव्हर नंतर धावसंख्या 39. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर ओमसाई विराथन या टीमची गाडी अगदी रम पम पम करत निघाली आहे. सुसाट वेगानं पुढे जातीये आणि याच वेगानं जर ही गाडी पुढे जात राहिली तर विजय संपादित करण्याकरता 6 ओव्हर लागणार नाही. 5 ओव्हरच्या जवळपास ही मॅच फिनिश होऊ शकते. ज्या पद्धतीने बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं हे दोन्ही बॅटर्स करतायत, सेट आहेत, चांगली बॅटिंग करतायत, मिडल ऑफ द बॅट खेळत आहेत. कुठेही तिथे आडवे तिडवे फटके खेळण्याचा मोह नाहीये. मिडल ऑफ द बॅट बॉलच्या मेरिटवर बॅटिंग करतायत आणि त्यामुळे रन्स त्यांना सहजतेने मिळत आहेत. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि त्या मैदानावर सुरू असलेली ही दर्जेदार स्पर्धा आपण सर्वच जण एन्जॉय करतोय. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांच्या वतीने आयोजित चाफेवाडी चषक 2026 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन. या स्पर्धेची एक टॅगलाईन आहे सफाळा धमाका आणि अगदी धमाका केलाय या स्पर्धेनं. पहिल्याच दिवशी अगदी शानदार खेळ सध्या या विटी लाईनचे खेळाडू ते करत असताना पाहायला मिळत आहेत. अलंग द कार्पेट खेळलाय, खूप वेळानंतर गोलंदाजाला थोडंसं रिलीफ मिळालंय. बॉलला जोपर्यंत स्टॉप केलं तिथे 1 रन जे डाफलकावर जोडली गेली. अंकुश भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर, 2 अंकुश नावाचे गोलंदाज जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर वापरले गेलेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. पुण्याच्या एकदा फुलर लेंथवर चेंडूला हाताळलं, स्वतःचा बचाव करत चेंडूला तिथे डायव्हर्सन दिलं. 1 रन जी डाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 41. हे डायव्हर्सन देणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं कारण सिंगल डबल्स त्याही तुम्हाला खेळणं गरजेचं असतं. यावेळेस गोलंदाजीचा टप्पा तो भरकटला. ऑफ्टमच्या खूप जास्त बाहेर डिलिव्हर केलाय. महेंद्र सर तिथे आमच्यापर्यंत जोडले गेले, त्यांच्याकडनं इशारा आलाय, हा नॉन प्लेबल आहे, वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 42. या इनिंगचा हा पहिला वाईड आहे. यावेळेस मात्र बिटवीन द गॅप खेळलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत इथे साईराजनं चेंडूला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल जी डाफलकावर जोडली गेली. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो नेहमीच या विटी लाईन मध्ये आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतो. कारण इथे खेळणाऱ्या ज्या टीम्स आहेत त्या क्षेत्ररक्षणावर एक विशेष प्राधान्य देत असताना काम करताना पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगली फिल्डिंग इथे प्रत्येक जण साकारण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस मात्र हा बॉल त्याला पुन्हा एकदा उडवलंय. जेवढी उंची तेवढीच लांबी. बॉल चाललाय मिडविकेटची सैर करण्याकरता सीमा रेषा पार. षटकार. लाजवाब बॅटिंग. आता करावं काय हा खूप मोठा प्रश्न गोलंदाजांना पडलाय. यामधनं बाहेर निघावं कसं, फलंदाजांना रोखावं कसं. इथे दुसरा जुना बॉल तो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. सातत्यानं षटकार आणि चौकार ते मैदानाच्या आतनं येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जे प्रेक्षक या मैदानावर स्पर्धेला वॉच करतायत आपल्याला विनंती आहे, चेंडू जर आपल्या बाजूने जातोय तर तो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करण्याकरता थोडीशी मदत करा. त्यानं चांगलं दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच बॉल आलाय. धन्यवाद त्या चिमुरड्याचा ज्या लहानग्यानं तिथे बॉल मैदानात दिलाय. प्रेम आहेत आणि अगदी प्रेमानं चेंडू मैदानात आत त्याने दिलाय. प्रेम त्याचाही धन्यवाद. चाफेवाडीचेच आहेत प्रेम आणि आपल्या गावाची स्पर्धा आहे त्यामुळे तेही आज मैदानावर आलेत आणि एन्जॉय करतायत.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर अलंग कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत उचललं एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 धावा या तिसऱ्याच ओव्हरमध्ये दाफलकावर लागलेल्या आपण आतापर्यंत पाहिल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र शफल झाला तिथे फॉलोइंग स्वीप करायचा होता आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जिथे खेळायचा होता तिथे बॉल गेला नाही. खरं तर इच्छा होती मिडविकेट मधनं हा फॉलोइंग स्वीप बाउंड्री लाईनच्या दिशेनं जावा मात्र तिथे जर आपण पाहिलं तर बॉल मिडविकेट पासून थोडासा वाईट गेला काऊ कॉर्नरच्या जवळपास आणि त्यामुळे तिथे एक सिंगल त्यावरच समाधान मानावं लागलं ज्या एकच्या मदतीनं धावसंख्या 51 धावा. 3 ओव्हरचा खेळ ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. जर तुम्हाला पाणी घेऊन जायचं असेल तर या 3 ओव्हरमध्ये तुम्ही 2 ओव्हर नंतर दिलेला आहे त्यानंतर यानंतरच्या ओव्हर नंतर आपण पाणी देणार आहोत कारण उन्हाचा तडाखा जास्त आहे त्यामुळे 2-2 ओव्हर नंतर तो ड्रिंक्स इंटरव्हल तो ठेवला गेलाय. पाणी जेव्हा लागेल तेव्हा मागून घ्या कारण पाणी पिणं या उन्हामध्ये खूप गरजेचं आहे. बॉडीला डिहायड्रेट होऊ देऊ नका. जेवढं जास्तीत जास्त पाणी पिता येईल ते प्या आणि खाली बसून प्या. एक विशेष विनंती असेल सनग्लास आहेत त्याचा वापर करा कॅप्स घाला कारण स्वतःची सेफ्टी जी केव्हाही महत्वाची आहे कारण आपण एकटे नाही आपल्या मागे आपला पूर्ण परिवार आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण आपल्या परिवाराला सांभाळून करतो त्यामुळे जेवढं सेफ राहता येईल तेवढं सेफ राहा आणि हा क्रिकेटचा खेळ खेळा. यावेळेस तिथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते पाहायला मिळालं नाही. बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघालाय. गोलंदाजच्या ट्रॅकवर जयेश ज्यानं दुसरं षटक ते हाताळलं होतं. यावेळेस मात्र ऑन साईडला वळवला क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगानं चेंडूवर आला जोपर्यंत उचललं एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली ज्या एकेरीच्या मदतीनं दाफलक 52 धावा विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 24 या धावसंख्येची गरज आहे आणि तुमच्याकडे 16 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर थोडीशी फिरत घेतली फलंदाजाला बीट करतोय देहेष्टीवर जाऊन आदळतोय एक निर्धाव चेंडू एक चांगलं षटक येणं या मॅचच्या दृष्टीनं खूप महत्वाचं होतं आणि ते चांगलं षटक सध्या येतंय. 3 बॉलमध्ये फक्त एकच आली आहे. जयेश कमबॅक करतोय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र शफल झाला आणि हा दर्जेदार फटका तो खेळलाय. बॉल चाललाय दूर जंगलाची सैर करण्याकरता डोंगरावर षटकार 6. चांगली बॅटिंग सध्या अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडूंना खेळ केलाय 33 या धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय. 39 या धावसंख्येवर तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर आहे आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक काय अनिकेत इथे मैदानाच्या आतनं झळकवतोय का ते आपल्याला बघायचंय. चांगली बॅटिंग सध्या अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. षटकारांची भाषा बोलतोय. 11 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. पुढचा बॉल यावेळेस पुण्याच्या एकदा अनिकेतनं बॉलला हवा दिली आहे. चेंडू गेलाय प्रेक्षक गृहात प्रेक्षकांच्या भेटीला सीमारेषा पार षटकार. वैयक्तिक 45 5 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर. 45 वर बॅटिंग करतोय आणि त्यामधल्या 42 धावा. पुढचा बॉल यावेळेस मात्र खुला टप्प्याचा बॉल होता डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय लॉंगॉनचा जोपर्यंत बॉलला फील्ड केला एक सिंगल घेतली स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 65 रन्स या राफलकावर लागल्या गेल्यात. येणारे इथनं 12 बॉल ते शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर इथनं 11 या धावसंख्येची गरज आहे आणि अनिकेतला आपला अर्धशतक कंप्लीट करण्याकरता बनवायच्या 4. बघूया इथे पहिलं अर्धशतक ते अनिकेतकडनं झळकावलं जाईल का. खूप चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. अप्रतिम दर्जेदार खेळ कारण तुम्ही जेव्हा उत्तरार्धामध्ये बॅटिंग करता तेव्हा एक प्रेशर असतं एक टार्गेट असतं त्याला अनुसरून फलंदाजी करावी लागते. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला एक टार्गेट दिलं जातं त्यामुळे थोडंसं प्रेशर हे तुमच्या डोक्यावर नक्की असतं आणि अंडर प्रेशर बॅटिंग करणं सोपं नसतं
कारण प्रेशरमध्येच फलंदाजांकडनं चुका होतात. मात्र इथे अंडर प्रेशर असताना खूप चांगली इनिंग, एक दैविप्यमान इनिंग असं म्हणू शकतो आपण त्या इनिंगला, जी सध्या अनिकेतनं मैदानाच्या आतनं साकारली आहे. 13 चेंडू 46 वर बॅटिंग करतोय. पुढचा बॉल, त्यावेळेस मात्र बॉल तिथे जोपर्यंत फील्ड केला कुठल्या प्रकारची रन नाहीये, एक डॉट बॉल. पुढचा बॉल, सज्ज होतोय गोलंदाज. त्यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय, बाकीचं काम पंचांनी पूर्ण केलंय. इशारा केलाय तिथे वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 66 हा आकडा धावफलकावर लागलाय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र बॉल चाललाय सीमा रेषा पार. अनिकेतनं आपल्या 50 धावा, अर्धशतक. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लागलंय फलंदाज अनिकेतच्या बॅटमधनं. अनिकेत आपली बॅट एकदा दाखवायची आहे. ज्या खेळाडूंना शून्यातनं आपलं विश्व निर्माण केलंय ना, त्या खेळाडूंना करिअर खराब होण्याची भीती कधीच नसते. आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा खेळाडू अनिकेत इथे आपलं अर्धशतक कंप्लीट करतोय. 50 धावा त्या त्यानं पूर्ण केल्यात. आणि 50 धावा पूर्ण केल्यानंतर जर आपण पाहिलं तर लगेचच त्याची विकेट येते, माघारी परतावं लागतंय. मात्र मॅचला क्लिअर केलंय. इथनं विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि या 9 मध्ये बनवायचे 4. पहिली विकेट गेली आहे. मात्र विकेट कधी गेली आहे, जेव्हा मॅच हातातनं निघून गेली आहे. कारण आता 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 धावा त्यामध्ये बनवायच्या आहेत. अनिकेत त्याचं टाळ्या वाजून स्वागत केलं जातं. एकदा अनिकेतचा खेळ आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या वाजवायला हरकत नाही. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्यानं मैदानाच्या आतनं झळकावलंय. वा अनिकेत, काय लढलाय आज, लाजवाब खेळ तो त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी संघ सहकारी त्याची पाठ थोपटवतायत. असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये, तुम्ही चांगली कामगिरी कराल तर मग जे तुमच्या विरोधात आहेत, जे तुमच्याकडे बोटं दाखवतात, जे तुमच्याबद्दल वाईट साईड बोलतायत, तेही तुमच्याकरता टाळ्या वाजवतात. त्यामुळे तुमच्या खेळानं प्रत्येक वेळी प्रतिउत्तर द्या. तोंडानं तर सगळेच बोलतात. पुढचा बॉल, यावेळेस मात्र खेळ खलास. इट्स अ हाय अँड हँडसम, दर्जेदार फटका. विजयी होतीये टीम ओम साई विराथन बुद्रुक. ओम साई विराथन बुद्रुक या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम द्वारकामाई चिखलपाडा. आपण आलात, खेळलात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांच्याकडनं मनपूर्वक धन्यवाद. हा सामना मैत्रीपूर्ण होता, ते दाखवण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि हँडशेक करायचंय. हँडशेक करून हा सामना तो आपण तिथे संपवणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. आणि अनिकेत ज्यांना अर्धशतक कंप्लीट केलं आणि 1 विकेट मिळवली, ते अनिकेत ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या अनिकेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं स्वागत असेल. सन्माननीय शशिकांतजी घरत साहेबांच्या शुभस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करणार आहोत. आणि अनिकेत जे आपल्या सोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील. सन्माननीय शशिकांतजी घरत साहेब, आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. अनिकेत, आपल्याला ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडायचंय. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं आपण झळकवलंय. आणि क्रियांश 11 ज्यांच्या माध्यमातून ही ब्रँडेड जर्सी जी आपल्याला स्पॉन्सर्ड केली गेली आहे, अंकुश भोईर ज्यांच्याकडनं आलेली ही जर्सी तिथे आपण अनिकेतला देतोय. आणि अनिकेतचा सन्मान तो मुख्य मंचावरनं केला जातोय. अगदी लाजवाब खेळ तो अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अनिकेत, सर्वात आधी तर तुला खूप शुभेच्छा असतील. कसं वाटतंय, अर्धशतक लावलंय आणि टीम जिंकली? खूप छान वाटतंय. आज टीमसाठी चांगला खेळ केला, त्यासाठी खूप छान वाटतंय. या सीझन मधलं हे कितवं अर्धशतक आहे की पहिलंच आहे? नाही, 2 वर्ष आले बॅट पॅच चालू होता. ही फर्स्ट बॅटिंग चांगली झालेली आहे. चांगले या सीझन मध्ये हा चांगला परफॉर्म झालाय. असाच खेळत राहा, त्याकरता तुला शुभेच्छा असतील. हे होते अनिकेत जे राहिलेत मॅन ऑफ द मॅच. जास्त बोलण्याच्या मूडमध्ये नाही आहेत, कारण खूप दिवसाने अर्धशतक लागले ना की मनामध्ये थोडंसं मन भरून येतं की मी माझ्या टीम करता खूप
चांगलं खेळलोय आणि तिथे हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण वितरित केलंय आणि अनिकेत राहिला मॅन ऑफ द मॅच. एक नवा सामना तो आपल्या भेटीला येतो आणि नव्या सामन्यात काय घडेल काय बिघडेल ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं पालघर भूषण आणि आमचे जवळचे मित्र प्रमोदजी शेडगे जे आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं जोडले जातील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतायत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आमचे जवळचे जुने मित्र. चला आपण फिल्डिंग लगेच सेट करायची आहे वेळेची दिरंगाई न करताना. अगदी चांगलं क्रिकेट चापेवाडी चषक 2026च्या माध्यमातून आपण आजचा पहिला दिवस आपल्या समोर श्रीकृष्ण मंडळ म्हणजे फक्त एक मंडळ नाही तर गावाच्या एकोप्याचं संस्कृतीचं आणि उत्साहाचं प्रतीक आहे. जिथे भक्ती आणि क्रीडा यांचा सुंदर संगम घडतो. जिथे प्रत्येक कार्यक्रमातून समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडतं. तेच म्हणजे आपलं अभिमानाचं श्रीकृष्ण मंडळ. आणि त्यांचं ज्या पद्धतीने कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. एकोप्याचं संस्कृतीचं जिद्दीचं आणि शिस्तीचं हे श्रीकृष्ण मंडळ. आणि त्याचमुळे या स्पर्धेला एक अगदी वेगळी ऊर्जा आणि नवीन ओळख जी आपल्याला पाहायला मिळते. चाफेवाडी चषक सफाळी धमाका ही टॅगलाईन सध्या यंदाच्या वर्षात 2026 मध्ये आपण पाहिलेली आहे. व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून शशिकांत घरत साहेब उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य आणि या स्पर्धेचे आयोजक. दशरथजी घरत सध्या मैदानावर येऊ शकले नाही आहेत, परंतु ते मॅचचा आनंद घेत आहेत. प्रत्येक अपडेट्स मात्र ते फोनवरून सांगतायत की मॅच कधी सुरू होईल, किती वाजता सुरुवात झाली, कोणते कोणते पाहुणे मंडळी या स्पर्धेला आलेले आहेत आणि संपूर्ण अपडेट ते मात्र कॉलवरून घेत असताना पाहायला मिळत आहेत. ते लवकरात लवकर फिट होतील, फिट अँड फाईन होतील आणि पुन्हा एकदा मैदानाच्या या व्यासपीठावर येताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं मनपूर्वक दशरथजी घरत साहेब आपलं धन्यवाद आहे. अंकुश भोईर यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. क्रियांश 11 चे प्रोप्रायटर